आता सुरू आहे ती. बॅटिंगची टीम कोणती आहे जरा कळवायची. बॅटर टीम जी आहे कोणती आहे कळवायची. बॅटर टीम, बॅटिंग टीम मेट्रो डिव्हिजन, राईट. ओके. बॅटर्सची नावं या ठिकाणी कळवायची. बॅटर्स स्ट्राइक वर कोण आहे. दोन चेंडूंमध्ये धावा झाल्या आहेत. त्या दोन संघांमध्ये सुरू असलेला हा सामना मेट्रो डिव्हिजन विरुद्ध टाउन अँड कंट्री या दोन संघांमधला सामना. टाउन अँड कंट्री या संघाने प्रथम टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि मेट्रो डिव्हिजनला पाचारण केलंय ते फलंदाजी करता. मेट्रो डिव्हिजनचे दोन खेळाडू संजय आणि महेश मात्र खेळपट्टीवर आहेत. खेळपट्टी साकारतायत, आपली धावसंख्या साकारण्याचा प्रयत्न करतायत. परंतु रमेश पवार चांगल्या रीतीने गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. 4 चेंडू अद्यापपर्यंत झाले आहेत. 2 धावा धावफलकावर लागल्या आहेत. 2 चेंडू डॉटच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी टाकले आहेत. तर चांगली गोलंदाजी, प्रभावी गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. अद्यापपर्यंत संजय आणि महेश याला जखडून ठेवण्याचा त्याचा हा प्रयत्न यशस्वी मात्र नक्कीच झालाय. मेट्रो डिव्हिजन संघाची ही फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. टाउन अँड कंट्री फील्ड्स हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. आज समालोचन कक्षात माझ्या समोर सुबोध सर आहेत, तसंच संतोष गांगुर्डे आहेत, हजारे हे सुद्धा ही जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळताना पाहायला मिळते. आणि एक मात्र नक्कीच आपण असं म्हणूया, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या या टुर्नामेंटमध्ये आपल्याला क्रिकेट तर खेळायला मिळतं, परंतु एक कॉमेंट्रीच्या माध्यमातून, समालोचनाच्या माध्यमातून सुद्धा काही मंडळी या ठिकाणी घडताना पाहायला मिळतात. तर हे खरंच एक चांगलं उदाहरण आपल्याला आहे, एक चांगल्या नजरेसमोर येणारं. आणि हा झेल होता राहून गेलाय. बाद नक्कीच झाला असतं, परंतु चेंडू काहीसा फेक होताना गडबड होते. असो, एक धाव मात्र या ठिकाणी पूर्ण होते आणि धावफलकावर धावा मात्र पाहायला मिळत आहेत. त्या 5 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटच्या चेंडू मध्ये पाहूया किती धावा वसूल केल्या जातात. की 5 धावा मात्र अद्याप धावफलकावर लागलाय ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना, परंतु वाईडच्या रूपाने ही धाव मिळते आहे. थोडंसं नियंत्रण गोलंदाजीवरचं हटलं जात आहे आणि एक धाव मात्र या ठिकाणी नक्कीच मिळते. फटका लागवण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची कडा घेतली गेली. एकच धाव या ठिकाणी मिळते. एकाच धावीवर समाधान मानावं लागतंय. 7 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. पहिल्या षटकाची ही समाप्ती होते. महत्वपूर्ण सामना, क्वार्टर फायनलचा हा सामना. या सामन्यामध्ये नक्की होईल की कोण सेमी फायनलला जाणार. आणि आता मात्र आय थिंक भानुदास मोहिते गोलंदाजी करता. संतोषजी, नक्की स्वतः कर्णधार यांनी धुरा सांभाळलेली आहे आणि इतिहास पाहता भानुदास मोहिते यांनी बरेचसे मोठे मोठे फलंदाज आपल्या गोलंदाजीवरती चारोखाने चित केलेले आहेत. पाहूया पुन्हा एकदा भानुदास मोहिते. फुलटॉस चेंडू हवेत उंची घेतली आहे, अंतर घेतलंय की नाही पाहणं. इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गडबड झालेली दिसते आणि झेल मात्र या ठिकाणी सोडलेला आहे, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण.
स्वर चेंडू स्वर चेंडूची घोषणा या ठिकाणी. अतिरिक्त धावा संघाच्या खात्यावरती. एकच चेंडू होतोय. 13 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. उत्कृष्ट गोलंदाजी ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. जकडून ठेवलाय फलंदाजाला. भाक पाडतायत फटकेबाजी करण्याकरता, परंतु इतकी प्रभावी गोलंदाजी करतायत की खेळाडूला बॅट आणि बॉलचं कनेक्शन मात्र करता येत नाही. भानुदास मोहिते अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय, परंतु यावेळी स्वेअर मारावतोय. वाईडच्या रूपाने एक धाव मात्र नक्कीच मिळते. धावफलकावर 1 ने भर पडते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 धावांवर. दुसरं षटक सुरू आहे. 14 धावा मात्र धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. मेट्रो डिव्हिजनचा संघ पाहूया किती धावा उभारणार हे मात्र पाहायचंय. पुन्हा एकदा स्वेअर मारा होतोय. वाईडच्या रूपाने एक धाव मिळते. धावसंख्येत 1 ने भर पडते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 धावांवर. मेट्रो डिव्हिजनचा संघ जास्तीत जास्त धावा उभारण्याचा नक्कीच प्रयत्न असेल मेट्रो डिव्हिजनचा या संघाचा, कारण त्यांना माहिती आहे की धाव फलकावर धावा उभाराव्या लागतील तरच कुठेतरी आपण टाउन अँड कंट्री डिव्हिजन या संघाला रोखू शकतोय आणि हे जाणतात. फलंदाज मात्र नक्कीच जाणतात. विरकावून दिलेला हा चेंडू यावेळी चौकाराच्या दिशेने जाणार का, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय दोन्ही खेळाडूंकडून. हो, होता यावेळी मात्र चेंडू जातोय चौकाराच्या दिशेने. 4 धावा मिळत आहेत. धावसंख्या 4 ने वाढते. 22 धावा मात्र धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. पुढील चेंडू पुन्हा या ठिकाणी मात्र त्यांना निर्धाव चेंडू टाकण्यात यश आलंय आणि षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 22 धावा. 2 षटकाची समाप्ती. 2 षटकांच्या
कौशल कौशल मोठा फटका या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू षटकार. फटका, नजाकत भरा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने जात. पुन्हा एकदा चेंडू जातोय तो सीमा रेषे पार चौकार. 44 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. अद्यापही 5 चेंडूत 22 होता. ऑफस्ट्राईकला खेळण्याचा प्रयत्न होता, असफल झाला, परंतु या अतिशय महागड्या षटकाची समाप्ती होते. 22 धावा कुठल्या गेला. धावफलकावर धावा मात्र आपल्याला पाहायला पुढचं षटक हाताळण्यासाठी आले तो. बॉलर्स नेम प्लीज. शहाजी. टप्प्याचा चेंडू टोलावलाय लॉंग ऑफच्या दिशेने आणि चेंडू मात्र जातोय तो सीमा रे
जुगल यांच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळालंय. चेंडू अशा ठिकाणी जिथे कोणताही प्लेअर नव्हता, जबरदस्त असा फटका 4 धावांकरता 4 धावीची भर पडते आणि धाव संख्या जाऊन पोहोचते ती 64 धावांवर. शेवटचा चेंडू अद्यापही शिल्लक. शेवटच्या चेंडूवर पाहूया किती धावा वसूल केल्या जात आहेत. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. डीप पॉइंटच्या दिशेने हा चेंडू भिरकावून दिला होता. ज्यावेळी हा चांगला चेंडू फलंदाजी करण्याचा प्रयत्न होता, फटका लगवण्याचा प्रयत्न होता, परंतु तो काही सफल झाला नाहीये. इनिंग्सची समाप्ती होते आणि इनिंगच्या समाप्तीनंतर 65 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या आहेत. 65
पहिलं षटक घेऊन येतोय तो सर्जेराव. सर्जेराव संघासाठी पहिलं षटक घेऊन येतोय तो सर्जेराव. सामना करतील ते भानुदास मोहिते आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते राजेश लोखंडे. सर्जेराव यांचा पहिला चेंडू सामना करतायत मोहिते यांच्या निर्धाव तरी टाकण्यात यश आलंय ते सर्जेराव यांना. अतिशय चांगली सुरुवात या ठिकाणी सर्जेराव यांच्याकडून. पुन्हा एकदा सामना करतायत मोहिते यांच्या बॅट मधून हा लॉंग ऑन त्या दिशेने उत्तुंग असा फटका. कृपया टॉस साठी यायचं आहे.
पुन्हा एकदा महेश. स्वर चेंडू, एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यावरती. प्लॅनिंग विरुद्ध लीगल हा पहिला सेमीफायनल सामना यानंतर खेळवला जाणार आहे. संतोषजी, या ठिकाणी काहीसं डिस्कशन चालू आहे की नक्की सेमीफायनल मध्ये पहिल्या सेमीफायनल मध्ये कोणते दोन संघ भिडणार आहेत त्याबद्दल, आणि या डिस्कशन अंती आपल्याला निर्णय कळवण्यात येईल की फर्स्ट सेमीफायनलला कोणते दोन संघ हे भिडतील. अमित स्वतः दस्तूर खुद्द कर्णधार यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये मात्र अतिशय सुंदर असा झेल टिपलेला आहे अमित यांनी. आणि राजेश जातोय तंबूच्या आसऱ्याला परत. बॅट्समन नेम प्लीज. फलंदाजाचं नाव कृपया कळवायचं आहे. या ठिकाणी फर्स्ट सेमीफायनलच्या दोन संघांमध्ये आपण थोडंसं करेक्शन करतोय. प्लॅनिंग विरुद्ध अर्बन डिझाईन सेल, प्लॅनिंग विरुद्ध अर्बन डिझाईन सेल या दोन संघांमध्ये फर्स्ट सेमीफायनलचा सामना या ठिकाणी होणार आहे. आणि त्यासाठी दोन्ही संघांचे कर्णधार या ठिकाणी टॉससाठी उपस्थित आहेत. मी सुब्रोतजी सुर्वे यांना विनंती करतो की सर आपण कृपया नाणेफेकीचा कौल घ्यायचा आहे. चूक करून बसलंय कौशल आणि बाद झालाय हिट विकेटच्या माध्यमातून. इथे मात्र मोठे फटके मारावे लागतील. अनुभवाचा वापर करावा लागेल मोहिते साहेबांना. इतिहासाकडे लक्ष द्यावे लागेल. इतिहासामध्ये मोठे मोठे फटके मारलेले आहेत आणि संघाला एका हाती विजयश्री मिळवून दिली आहे मोहिते साहेबांनी. का ते आपल्या अनुभवाचा वापर करतील का? 66 धावांचं लक्ष हे चेस करतील का? पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. पुन्हा एकदा महेश. टप्प्याचा चेंडू अर्थातच
पहिला चेंडू. मिड विकेटच्या दिशेने टोलावलेला चेंडू, एक धाव घेण्यात यश. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मात्र थांबवलं गेलंय. क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत मात्र जुगल या ठिकाणी अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण करतोय आणि एका धावेवरती रोखलंय जुगल यांनी आणि तितकी चांगली गोलंदाजी या ठिकाणी. गौरवच्या पुढील चेंडू सामना करतोय तो कैलास, परंतु या ठिकाणी गौरवकडून स्वैर मारा आणि अवांतरच्या स्वरूपात वाईटच्या स्वरूपात धावसंख्येत एक वाढ होताना धावसंख्या झाली संतोषजी. धावसंख्या 20 धावा आतापर्यंत आणि कुठेतरी जखडून ठेवलंय कैलास यांना. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी, फिरकीचा मारा या ठिकाणी गौरव यांच्याकडनं पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू हवेत, मात्र पुन्हा एकदा एका धावेवरती रोखलंय. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतायत गौरव. फलंदाजाला कुठेही मोठे फटके मारायला देत नाहीयेत. यावेळी मात्र मोठा फटका, सुंदर असा चौकार दीपेश कदम यांच्या माध्यमातून आणि धावसंख्येत होते वाढ. धावसंख्या झाली ती 25 धावा. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू, षटकाचं मात्र होते समाप्ती. 3 षटका अखेरीस धावसंख्या. धावसंख्या स्थिरवली आहे ती अद्यापही 25 या संख्येवर. जुगल यांचा पुढील चेंडू काहीसा स्वैर मारा आणि हा अवांतर वाईटच्या स्वरूपात. धावसंख्येत एक वाढ. धावसंख्या झाली ती 26. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा हा चेंडू, उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन जुगल याच्याकडून आणि हे या ठिकाणी 4 अपील केलंय जुगलने, परंतु ती अपील पंचांनी फेटाळून लावलंय आणि धावसंख्या अद्यापही स्थिरवली आहे ती 26 धावांवर. जुगल याचा पुढील चेंडू सामना करतोय कैलास आणि केवळ एका धावेसाठी हा प्लेस केलाय लेग साइडला आणि एक धाव घेतल्यानंतर धावसंख्या होते 27. 3 चेंडूंमध्ये 39-38 धावांची आवश्यक. आता मात्र काहीच औपचारिकता राहिली आहे. जुगलांचा पुढील चेंडू दीपेशच्या बॅट मधून केवळ एका धावेसाठी हा फटका खेळण्यात आला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय या ठिकाणी आणि यश प्राप्त होत आहे. 2 धावा घेण्यात दीपेश पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि पुन्हा एकदा अमित गवळी स्वतः कर्णधार. त्यांच्याकडून कोणतीही चूक अपेक्षित नाही असे अमित या ठिकाणी आणि अमित यांनी हा झेल अतिशय सहजरित्या टिकलेला आहे आणि